हम लोग आए हैं केपी वाटरफॉल। हम लोग आए हैं केपी वाटरफॉल, जो बड़ी मुश्किल से प्लान बना है। इतना चढ़ना है ऊपर। ऊपर का नज़ारा तो एक नंबर लग रहा है। बारिश नहीं है, देखते हैं आज जाते तक बारिश आएगा तो वो मज़ा नहीं है। सही बोले विशाल। आपको कुछ कहना है? जो बोल रहे थे हम लोग जाएंगे, वो जो नहीं आए उनके लिए। बहुत प्रयत्न के बाद हम आए हैं। जुलाई 12 तारीख को हम लोग ट्रैकिंग करने। ये रास्ता है, आप ये रास्ते से आइए। वो रॉन्ग है। तो हम लोग बहुत प्रयत्न किए थे इस तारीख का हम लोग ने एक जुगाड़ लगाने का, बट हम आए, हम सक्सेसफुल हो गए। ये रास्ता देखो गाइस, ऐसा है। साहब अब सोया रहेगा, उठ के आ जाएगा। चलो, ऐसे रास्ते से सब जाना है। पूरा ऊपर तक जाने तक रास्ता अच्छा हो, यही होप करते। ऋषि को ज़्यादा मिस कर रहे हैं क्योंकि मेन ब्लॉगर वो है। ये तो हमारा डेमो है, फर्स्ट टाइम ट्राई कर रहे हैं हम लोग। ऋषि गाली देगा हमें ये ब्लॉग देख के। हमको बहुत मजा आ रहा है। फर्स्ट टाइम हम जा रहे ट्रैकिंग करने को। फर्स्ट टाइम। उधर कैसे करेगी पब्लिक? पहिले एक्साइटमेंट जशी होती, थोडं थोडं पुढे चाललोय ते बघून सगळ्यांचे चेहरे उदासलेत। त्यांना वाटतंय अजून खूप चढायचं, त्यामुळे सगळे मायूस आहेत, दम टाकत टाकत चढतायत। जेवढी एक्साइटमेंट आहे त्या स्पॉटला गेल्यावर बघूयात कोणाचं काय एक्सप्रेशन। दिने सगळ्यात पुढे आहे, कारण तो गावचा माणूस आहे, राजापूरचा राजा माणूस दिनकरराव। जिमचा टी-शर्ट घातलाय त्याने, एक पेट पूर्ण जिम तो 10 पुशअप मारून आलाय, का तर त्याचे बायसेप जरा दिसू दे म्हणून। बोलतो फोटो काढायला मस्त वाटतं। सगळीकडे हिरवळ आहे आणि त्यात हे चालले आहेत टेनिस सगळे। ज्याला रस्ता माहीत नाही तो पुढे आहे आणि पुढे जाऊन विचारतोय कुठे, आणि ज्याला रस्ता माहिती आहे तो आहे सगळ्यात मागं चेतन फुलोरे। बॅग दो, बॅग दो। बॅग वजन है? हो तो वजन। एक बॅग मी पकडतो। एक मिनिट, हे पकडा एक मिनिट। आम्हाला वाटत होतं जेवढं दिसेल तेवढा सोपा रस्ता आहे, पण हा आहे बघा। इथून असं वर आलंय। हे तर यांच्या लाईफमधला पहिला ॲडव्हेंचर आहे आणि शेवटचा असेल कदाचित। म्हणजे परत कधी ह्याला येणार नाही असं म्हणायचं होतं मला, सॉरी। हे बघा कसे चढतायत, आराम से आराम से। सगळी पिसलं नाही। हेल्मेट घाल ना, घाल ना हेल्मेट। तो हेल्मेट घाल बोलतो, पडला तर डोकं वाचल। इसकी गारंटी मैं नहीं दे सकता। वाह, आज आराम से चलो, रुको मत थोड़ा। चले, तानाचं टेन्शन आहे, बाकी काय नाही। चप्पल ते इकडं। हा असा रस्ता आहे, बघू शकता तुम्ही। इथे हेल्मेट ठेवलेत, ज्यांना अडचण झाली वरती नेऊ नाही शकत ट्रसवर ठेवलेत त्यांनी। कोणी नेणार नाही या आशेवर, आम्ही पण तेच विचार करतो, कोणी हानी नाही पोचवायला पाहिजे कोणाच्या याला वस्तूंना। हे बघा दगडात तशा पायऱ्या कोरल्यात, जेणेकरून आम्हाला वरती स्टेप घ्यायला इझी पडेल। आणि खरंच दिसायला असं वाटतंय, पण सोपं आहे, शपथ। हा आलो आम्ही, आलो। हे बघा थोडं खतरनाक स्टंट करून वरती येऊन आनंद घेताना पब्लिक। त्यात दिसतोय त्यांना नजारा आपला, जन्नत। हे तुझे
सब उतर जाएगी यांची प्रतिक्रिया बघा. हा येताना तर आलोय, आता उतरायचं कसं सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहेत. हे तर बोलतात इथंच बस झालं, इथंच काय असेल ते खाऊ पिऊ आणि जाऊ, पण नाही, पोरं हार नाही मानत आहेत. आजीनी चालू असतो नाही. मी आहे ना आमचं जीपमध्ये. गाईज लेट्स गो. चलो बॅग दे. आराम से बॅग घेतो मी. बॅग. आमचा डेस्टिनेशन पॉइंट तो या ब्रिजच्या पलीकडे आहे खरं तर, पण ह्यांची अवस्था बघता बघता असं वाटत नाही. हा तर एनिवे रेडी असतो, हे तर पूर्ण हतबद्ध झालेत, त्यांच्यात काय ताकद नाही बोलतात. यायला वॉटरफॉलमध्ये भिजायचे. अविनाशचा चेहरा बघा. अविनाशला तू 80% वरती आलोय आणि 20% राहिले. तरी ह्यांची मनोक्रिया अशी आहे की मी परत कधीच नाही येणार, इथेच नाही कुठेच ट्रेकिंगला. पाऊस तरी गेला ते. स्पॉट पॉझिटिव्ह स्पॉट लागलाय, जेणेकरून थोडी एनर्जी आली आहे सगळ्यांमध्ये. हा स्पॉट बघून सगळे इथे पाण्याचा आनंद घेऊन तोंड वगैरे धुत आहेत. तिथे ते ऑडियन्स म्हणून आलेले पाहुणे आहेत तिथं. वानर मस्त. अविनाश थोडंच जायचं आता आपल्याला, पूर्ण सपाट आहे पुढे. भावेने सपाट बोलून लोशन लावला. आपको बेवकूफ बनाया. तुमचं काय म्हणणं आहे? थोडंच राहिलंय, मंजिल तक पहुंचने के लिए सिर्फ 5 मिनट का रास्ता है. हार मानोगे तो मंजिल पूरा मान जाएगी. वाह. चलो हे चल. येण्यासाठी आमची जीवाची एवढी खटपट झाली बघा. काय वेगळा व्ह्यू आहे. केपी वॉटरफॉल बोलतात, बरेच कमी लोकांना माहिती आहे, कारण की एकदम आतमध्ये हा जास्त पब्लिश नाही, त्यामुळं छान स्लिप होत आहेत. पाय पुण्या स्लिप होत आहेत. वा पाय स्लिप होत आहे ना अविनाश. वा खूप कमी असा वेळ भेटतो की जिथे धबधबे आपल्या पुढे वाहतोय, आपण त्याच्या मागे थांबलोय. हे बघायला म्हणून लोक खूप लांबून येतात. आमच्या खूप जवळ असून तरी आम्हाला हे 4-5 वर्षांनी इथं भेटले यायला संधी. हे पण या चेतनमुळे शक्य झाले. कोण काढेल तिथं? तो करतो ना, त्याला सांग आपल्याकडे. विशाल तो आमचा एक बंदा त्या पटरीवर आहे, त्याच्या हातात आहे ते 360. तो व्ह्यू घेतोय का माहिती, आम्ही दिसू नाही दिसू शक्यतो नाही दिसणार. मस्त वाटतंय पण इथे. पण हे फर्स्ट टाइम येण्यासारखंच आहे. परत येणे खूप अवघड वाटते, कारण की येताना माहीत नव्हता रस्ता कसा आहे, पण आता माहिती झालं आहे. मध्ये मध्ये खूप रिस्की आहे. आम्ही आत्ता पोहोचले. पूर्ण व्हिडिओमध्ये मी आत्ता दिसले तुम्हाला इथे. आणि
नाराज झालेत काही लोक, कारण की त्यांना 5-10 मिनटं बोलून 15 मिनटं बोलून कमेंट पुढे 1.5 तास चालवलं आहे. 1.5 तास चालून ते पूर्ण हसपट्टी झाले. काय खाल्लं नाही खाल्लं माहिती नाही घरातून निघताना. पण घरचे तर तुम्ही येताना इथे खाऊनच या जेवढं होतं ते. जेवढं तुम्हाला पाणी कॅरी करता येईल तेवढं पाणी कॅरी करा आणि थोडं रेस्ट करून. त्यांना ट्रेकिंगची सवय आहे त्यांच्यासाठी आहे नथिंग आहे. 1.5 तास 1 तास चालणं म्हणजे काही लोक 5 तास 6 तास ट्रेकिंग करतात. त्यांची एनर्जीला सलाह देता. आता इथं बघ आम्ही वाट बघतोय ही बा ही ट्रेन आली. हा नजारा बघण्यासारखा असेल बघा. उधर रुकते हैं ना उधर जबरदस्त आता हा आमचा हा एक पॉईंट जन्नतवाला पॉईंट. मगाशी आम्ही होतो ते ह्याच्या मागे उभे होतो. हे बघा बघू शकता इथे होतो. आता इथून काय व्ह्यू येतोय बघा, नजारा बघा तुम्ही. हवाला आहे पण जसं बोलतो तसं सोपं नाही, कारण खाली बघू शकता एक तरी पाय मिस झाला तर डायरेक्ट खाली. हे बघा आरामात आरामात. एक मिनिट असती नको काढू. सगळे फोटोशूटमध्ये मग्न आहेत. दीनानाथ फोटो काढतो अशा पॉईंटला. रिस्की आहे बघा, एवढं वरून पडते धबधबा. त्याच्या मागं थोडीशी जागा आहे उभं राहायला. इथे फोटोची खास असणारे इथे येतात उभे राहायला. ज्या स्पॉटचा आम्ही थांबलोय तिथे बघा अशा प्रकारे ट्रेन येतात. ते आम्हाला असं चिपकून उभं राहायला लागतं. ही रिलिंग पण जाम हलते. हे आतमध्ये घे, मोबाईल घेऊन जाईल कोण. आपण बघितलं तर हा व्हिडिओ रिस्की आहे. खूप जपून जपून पावलं टाकावं लागतात. आहे खूप तसं पण थोडं तरी सांभाळून यावं लागतंय. आता चेतन चाललाय ती 360 घेऊन. बोलतो मी गुफेतून येतो, तो व्ह्यू त्याला घ्यायचा आहे. एवढं थांबलो पण पाऊस काय आला नाही. थोडासा पण पाऊस लागला नाही आम्हाला. आता निघायची तयारी करतोय. खाली उतरायचं आहे, टेंट लावायचं आहे. जेवण आम्ही फोटोशूट काय संपत नाही आहे. तो जो ज्या फोटो काढतोय तो पोरगा कल्याणवरून एकटा आलाय. रील बघितलेली त्यांनी. रील बघत बघत एकट्या येण्याची जिद्द मानलं पाहिजे त्याला. खरंच अशा ठिकाणी एकट्या येणं म्हणजे खूप मोठं धाडस करून आलाय तो. तसंच तुम्हाला पण ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही नक्की बघा. याच्यामध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहील ॲड्रेस, याचं लोकेशन. ही पहिली व्हिडिओ आहे माझी, त्यामुळे मला बोलण्याचा एवढा कॉन्फिडन्स नाही आहे. तिच्या प्रवासाला झाले इथे फोटोशूट, बसून आराम केला, खूप व्ह्यूचा नजारेचे आनंद घेतला सगळ्यांनी. आता निघालोय. ज्या प्रकारे उतरले आम्ही म्हणतो की आम्हाला थोडंसं ट्रेकिंगमध्ये 15-20 मिनिटाचा तरी पाऊस लागावा, हीच इच्छा आहे सगळ्यांची. रोड बघा कसा आहे, एकदम नाही की आता उतरलं. ते सामान माझ्याकडेच दिलंय यांनी. Hey, hi guys, and we have completed waterfall trekking. And जाते वक्त हमको बहुत तकलीफें हुए, बट आते वक्त जो मजा आ रहा है ना उतरते वक्त, जिंदगी में उतरा हुआ ही दिन उतर रहे हैं. क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप?
बट वापस हम ट्राई करेंगे, बट इतना बड़ा ट्रैकिंग नहीं तो करेंगे, छोटा वाला करेंगे। जहाँ पे गाड़ी जाती हो। हाँ, जहाँ तक गाड़ी जाती हो उस थोड़ा सा चढ़ लेंगे हम लोग 5-10 मिनट का, बट मजा आ गया आज। हे काय क्षण आहेत हे आत्ता काय वाटत नाही, But- पण ज्या टायमाला आम्ही रिलॅक्स बसलेलो असू सुट्टीच्या दिवशी, तेव्हा ही व्हिडिओ हे फोटो बघू तर तो आनंद काहीतरी वेगळाच असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र। स्टार्ट. यशवित, तूने झूठ बोला है हमको, तू नहीं है बिकॉज ऑफ, तेको बोला था हमने पार्टी दे करके, उसके लिए तूने पार्टी देना पड़ेगा, उसके लिए तू आया नहीं है, बट ये गलत है, बट तूने- हम पार्टी करेंगे। हिप हिप। देखो ये बंदा इतना मेहनत करता है ना, पैर पे चप्पल है तो भी ना फिसल फिसल के जा रहा है। देखो ये बंदे को देखो, सिर्फ कितना मेहनत करता है। देखो देखो देखो, गरीब है ये, गरीब। ये मेरा मोबाइल। देखो जो व्हिडिओ काढणारा होता या स्पॉटला पडलाय थोडा, त्यामुळे नशीब माझा मोबाईल वाचलाय. आपण तसंच बसून येत आहेत त्याच्या. पानी आ रहा है, इतना पानी डाल रहा है, तू पी रहा। अरे बैठो उधर पानी में, पानी मध्ये बसा सगळे. दादा तू पण बसणार आहे? हा हा, माझ्याकडे काय आहे थांब खिशात, माचीच नाही भिजली पाहिजे. चढ़ने का टेंशन है। सई भाऊ सुद्धा आनंद घेताना तो बघा. ते तिने तिकडे बसू. हा, बारिश आ रहा है मजबूत. खूप मस्त वाटतंय. वर्षातून एकदा तरी या पावसाळ्याचा असा आनंद घेण्यासाठी तुम्ही या. बघा हे आहेत पब्लिक जिंना म्हणजे ॲडव्हेंचर न केलेली पोर आहे ती. हा तर एवढा आनंद घेतोय, एखादा लहान पोरगा झाल्यासारखं वाटतं, एकदम लहान पोरगा एवढा आनंद घेतोय, त्याला खरंच खूप मजा आली आहे. हाँ, वीडियो निकालने की बात है. बस यार फास्ट एकदम. अभी ना फटाफट सिंगल आम्ही जसं म्हणजे येवजलेलं निघताना की आम्हाला असं ठिकाणी जायचं आहे, टेंट करायचं आहे आणि हे चिकन फ्राय करायचे. जे जे आम्ही मनात म्हणजे आम्ही प्लॅन केले ना, ते प्लॅन के मुताबिक सगळं होते. फक्त एकच आहे, पाऊस नाही आहे बस. बाकी आमच्याकडे नेचर आहे, मित्र आहेत आणि हौशी मित्र आहेत. त्यांच्यासोबत हा क्षण आज मला म्हणजे खूपच लकीली भेटतंय. बघू शकताय हा आमचा कॅम्प आहे, तो लावलेला पावसासाठी, पण पडले कडक ऊन, त्यामुळे कडी मेहनत घेत आहेत. अनिकेत म्हणजे डेंजर जागा आहे जी एकदम जाण्यासाठी रिस्की आहे. ही नाही म्हणजे याच्या पुढे आहे. बघूयात शॉर्ट तर घेत आहे का. मोबाईल पूर्ण भिजला आहे माझा. बघूयात. इथून आम्हाला असं त्या साईडून खाली उतरायचं आहे. अरे कोण पडलंय यार. अन्नी भाई, अनिकेत, हे अनिकेत, नहीं पकड़ पाते तो मैं देखो तो सामान दे. अनिकेत के रंबा संबा गंदा हो गए. ही ती मोठी रिस्की जागा आहे. इथून जाम म्हणजे डेंजर जाणं.
बघूयात कसं जाता येईल. बघा पूर्ण स्लिपी आहे, कसे उतरत आहेत. हाच एक मोठा टास्क आहे आमच्यासाठी पण. रुको आराम से आराम से ए अरे तू मत जाना है अनिकेत, उन लोगों को पूरा क्रॉस तो होने दे. आराम से क्रॉस होने देना एक एक जन को. आराम से अविनाश गेला नाही अभी. हाँ दिख रहा है सक्सेसफुली उतरे हुए ये कुछ गाइस. इनकलाब इंस्टाग्राम आरामात उतर. आता हा दुसरा टास्क आहे मोठा. हा अरे हो ये ट्रेकिंग सांभाळून या इथून. समोर आमच्या समोर दुर्घटना झाली आहे. नॉर्मल पडले पण लागलं नाही, नशीब व्हिडिओ मध्ये नाही आले. शेट रुक सोली का लागलं. कौन गिर गया? गिर गया तो है ही डेंजर. अस्मत गिरने पे फाइनली आता आमचा परतीचा प्रवास संपत आलाय. आमच्या गाड्या जिथं लावल्या तिथंच पोहोचूयात तिथे. आपण आहे कधी चारी आमच्या गाड्या इथे लागल्यात पार्क. आता आम्ही घेऊ आणि ते जेवायला कुठेतरी स्पॉट बघूयात जाऊन. इथे एक मंदिर आहे, त्याचं मंदिर. इथे पण ते सगळं वॉटरफॉल जे पाणी येतं ते इथून येतं खाली सगळं. ते डायरेक्ट जातं खाली खोपोली नदीला भेटत असेल. तर परतीच्या प्रवासाला दिन्याने घेतलं स्प्राईट काय संपवता आली नाही पोरांना. अविनाशची बुलेट आहे, आपल्याकडे 2-3 बुलेट आहेत.